नमस्कार, मी जयश्री. एका मिनी व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आता उन्हाळा चालू आहे आणि सर्वत्रच सगळीकडेच उन्हाळ्याचे पदार्थ करणं चालू आहे. तसंच माझंही काम चालू आहे. तर मी इथे चाललेले आहे वीरला मसाल्या, फुटाणे आणि शेवई करण्यासाठी आणि गॅसचा सुद्धा नंबर बुक करून ठेवलेला आहे. तर गॅसची गाडी येईस तोपर्यंत मी हे सगळे पदार्थ आता तयार करून घेणार आहे. तर दरवेळेस मी घरीच मसाला तयार करते, पण आज मी टंकावरती करणार आहे. तर फायनली मी टंकावरती आलेले आहे आणि माझा नंबर आलेला आहे. तरी ते या मावशींनी डंकामध्ये एकीकडे मसाला तयार करण्यासाठी घातलेला आहे आणि एकीकडे चालू आहे माझं शेवईचं काम. तर इथे मी मैदा 1 किलो आणि रवा 4 किलो अशा प्रमाणात ह्यावेळेस मी शेवई करणार आहे. प्रत्येक वेळेस मी रव्याचीच करते, पण ह्यावेळेस मैदा मी ॲड केलेला आहे कारण जी मला चव लागते, जी मी लहानपणी चव चाखली होती शेवईची, तर ती मिळण्यासाठी मी थोडीशी ट्राय करते आहे. तर फायनली ती चव मला मिळाली आणि इथे मी 4 किलो रवा तर 1 किलो मैद्याचं प्रमाण घेऊन अशा पद्धतीने शेवई करण्यासाठी टाकलेली आहे. तर इथे शेवईसुद्धा तयार करून झाली आणि इथे आहे फुटाणे घेण्यासाठी आलेले आहे मी. नंबर सांगा तुमचा. 95 27 43 51 44. ॲड्रेस सांगा की. कुठे मिळतील? मुक्काम पोस्ट वीर सारोळा रोड हां, वीरमध्ये. वीरमध्ये. छान असे फुटाणे. एक नंबर, फक्त वाळलेले पाहिजे. हा छान फुटलाय की. एक नंबर आहे. कसा किलो आहे आपला? 50 रुपये किलो. स्वस्तात मस्त. आणि आता फायनली ते पावसाळ्यात खाण्यासाठी फुटाणेसुद्धा तयार करून झालेले आहे आणि ते वीरेंद्र मला फुटाण्याची चव घ्यायला सांगतोय कसे झालेत. मग मी बघ म्हणून म्हणतोय. तर खूप छान मस्त असे फुटाणे झाले होते, छान फुटले होते. आणि इथे घरी आल्यानंतर मी शेवई वाळत टाकण्यासाठी कॉटवर टाकलेली आहे. तर एकच ऊन देऊन मी तिला आता पॅक पण करून ठेवणार आहे. आणि इथे चालू आहे माझं हरभरे आणि वाटाणा भरडण्याचं काम, कारण मला इथे बेसन पीठ तयार करायचं आहे आणि वाटाण्याचं पीठ तयार करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी पहिल्यांदा जातेवरती हरभरे आणि वाटाणे भरडून घेणार आहे. तर इथे माझे छान असे हरभरे आणि वाटाणे भरडून तयार झालेले आहेत. हे मी सेपरेटच भरडलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता वाटाण्याची डाळसुद्धा खूप छान पडलेली आहे. आणि इथे माझं बेसन पीठ तयार करायचं काम चालू आहे. तर फायनली माझं डाळीचं पीठ आणि वाटाण्याचं पीठ हे तयार करून झालेलं आहे. आणि आता मी मसाला एका टपामध्ये घेणार आहे आणि तो छान असा कालवून घेणार आहे. तर इथे माझं गॅससुद्धा भरून झालेला आहे आणि आता इथे माझं मसाला मिक्स करायचं काम चालू आहे. तर हा माझा मसाला मिक्स करून झाला आहे आणि आता मी हा कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर चला मग आता माझे उन्हाळ्याचे निम्मे तर पदार्थ झालेलेच आहे, म्हणजे मसाला, शेवई, फुटाणे आणि जे डाळी वगैरे मला छोट्या मोठ्या भरडायच्या होत्या त्याचं काम माझं झालेलं आहे. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.